पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळातील प्रमुख असलेला शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण यांसह पुणे जिल्ह्यातील 5 प्राचीन पुरातत्व स्थळे आता दत्तक घेण्यात येणार आहेत। देशभरातील प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळांना संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने अडॉप्ट अशी हेरिटेज योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्था, वारसा स्थळांसाठी कार्यरत संस्थांना पुरातन वास्तूंच्या देखभालीची संधी मिळेल। पुरातत्व स्थळांमध्ये आता शनिवारवाडा नेमकं कोण दत्तक घेतं याकडे लक्ष असेल। पुण्याचा वैभव आणि ऐतिहासिक वारसा असणारी स्थळं आता दत्तक घेता येणार आहे। त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, त्याचबरोबर पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजा लेणी हे सगळी स्थळं आता दत्तक घेता येणार आहे। जर आपण बघितलं तर या सगळ्या हेरिटेज जे स्ट्रक्चर आहे याचं संवर्धन व्हावं असा याच्या मागचा उद्देश आहे। जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ते देखील या ठिकाणी यावी याच्या मागचा हा सगळा उद्देश आहे। बरेच असे संस्था असतात ज्यांना संवर्धन करायचं असतं अशा या सगळ्या हेरिटेजचं, मात्र त्यांना करता येत नाही। मात्र आता अडॉप्ट अ हेरिटेज या योजनेच्या अंतर्गत त्यांना या ठिकाणी येऊन याचं संवर्धन करता येणार आहे। आणि आपण बघतोय समोर पुण्याची जो एक वैभव आहे शनिवारवाडा, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की कुठली खासगी कंपनी, संस्था याला अडॉप्ट करते, याला दत्तक घेते। कैमरामैन विजय राउत से मिकी घई, एबीपी माझा, पुणे। योजना अच्छी है और इससे मेंटेनेंस भी बढ़ेगा, मेंटेनेंस अच्छा हो जाएगा। जो मेंटेन अभी हो नहीं पा रहा है वो होगा, और साथ में रोजगार बढ़ेगा, कम से कम लोगों को जॉब वगैरह भी मिलेगी। प्राइवेट सेक्टर तो बढ़ा भी देगा, गवर्नमेंट कहाँ ध्यान दे पाती है इतना, और मेंटेन कर भी नहीं पाएगी गवर्नमेंट। तो प्राइवेट वालों को दोगे तो कम से कम मेंटेनेंस हो जाएगा अच्छा खासा, सुंदरता तो बढ़ेगी कम से कम। अभी जो टूट फूट हो गई है वो ठीक ठाक हो जाएगा। मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातील सर्वच असे एवढे जे काही असे हिस्टॉरिकल पॉइंट आहेत ते गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे। कारण प्रायव्हेटीकरण याच्यामध्ये शासन दुसऱ्या काही गोष्टी प्रायव्हेट करून त्यांना चांगलं एक प्रमोट करते, तसं अशा गोष्टी पण करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे। जर मोठ्या कंपन्यांना जर दिलं, सपोज टाटा मोटर्स सारखी कंपनी असेल, त्यांनी आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे देशासाठी, तर अशा ज्या पुराणिक वास्तू आहेत त्यांना टाटा मोटर्स सारखी कंपनी खूप चांगलं डेव्हलप करू शकेल। आणि हे जे सोनं आहे त्याला आणि 100% सोनं ते राखू शकेल आणि 100 वर्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।